नमस्कार, मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। यावेळी लोकदखलचे सहसंपादक स्वप्नाली भवार, वार्ताहर संतोष नागवंशी, अनिल गायकवाड, एकलहारे शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। मुख्याध्यापक संतोष म्हाडसे यांनी लोकदखलच्या या अभियानाचे कौतुक करत यथोचित केले स्वागत। चंद्रकांत धनगर साहेब लोकदखलचे संपादक या ठिकाणी आलेले आणि म्हणून आपण प्रथम त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करू। आपण आलात, आमच्या शाळेची शोभा वाढवली म्हणून मी या ठिकाणी आपणास धन्यवाद देऊ इच्छितो। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट मी प्रथम सांगणार आहे। तत्पूर्वी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेले ते धनगर साहेबांचे सुपुत्र स्वर्गीय कपिल चंद्रकांत धनगर यांची जी कल्पना होती ती कल्पना मी या ठिकाणी सांगणार आहे। हर घर संविधान, घर घर संविधान। आज त्यांच्या जे स्वर्गीय कपिल भाऊ या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेले आणि म्हणून त्यांच्या नावाने या ठिकाणी प्रत्येक शाळेला संविधानचं वाटप करण्यात येणार आहे। आपल्या शाळेला सुद्धा दादांनी आणलेले संविधान आणि म्हणून थोडक्यात मी या ठिकाणी सांगणार आहे, दादांचे या शाळेवर खरोखर प्रेम आहे आणि म्हणूनही मागच्या वेळा दादांनी आपल्या शाळेची न्यूज लोकदखल मार्फत तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दिली आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी 2 शिक्षक देण्यात आलेले होते। पण काही कारणास्तव एक शिक्षकांची बदली होऊन त्या नळी गावात त्यांची बदली झालेली, त्यामुळे घागस मॅडम या ठिकाणी आपल्याकडे आहेत। त्याचं श्रेय मी या ठिकाणी दादा असतील, अनिल भाऊ असतील यांना देऊ इच्छितो, कारण त्यावेळेला परिस्थितीच तशी होती। मुलांनो 7 वर्ग आणि मी एकटाच होतो। त्यानंतर पागिरे सर आमचे आले आणि मग या ठिकाणी दादांच्या मदतीने आपल्याला शिक्षक मिळाले आणि आजचा जो बदल आहे तुमच्यामध्ये, आमचं दादा गाणं किंवा भाषण तालुक्यापर्यंत मजल मारली, चांगल्या प्रकारचे नंबर मुलांनी काढले आणि त्याचं श्रेय काही अंशी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त मी तुम्हाला देऊ इच्छितो। आता या ठिकाणी थोडक्यात संविधानाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, परंतु आपला कायदा लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आणि म्हणून आज सर्वच मुलांना या ठिकाणी मोफत जे शिक्षण मिळतो किंवा मुलींना हक्काचं शिक्षण मिळतं ते मिळण्याचं महत्वाचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून बाबासाहेबांच्या स्मृतीस मी अभिवादन करून या ठिकाणी अगदी थोडक्यात सांगणार आहे की देश कसा चालावा, देशाचा कायदा कसा असावा, एक समाजासाठी नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजासाठी बाबांनी आपलं आयुष्य वेचलं आणि
तुम्ही आम्ही आपण जे आज सुखी आहोत त्याचं महत्वाचं कारण जे आहे ते संविधान. त्यांचे प्रसंग तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपण बरेच वेळा या ठिकाणी भाषणातून किंवा इतर माध्यमातून ते सांगितलेले आहे. मग नेमकं कायदा काय, कायद्यामध्ये परिशिष्ट किती आहेत, कलम किती आहेत, हे मुलांना विद्यार्थ्यांना, कारण भविष्याचे नागरिक तुम्ही आहात आणि हे तुम्हाला माहीत झाले पाहिजेत. म्हणून स्वर्गीय कपिलजी धनगर यांच्या मृत्यू पश्चात त्यांची इच्छा होती की हर घर संविधान, घर घर संविधान ही कल्पना पुढे राबवण्याचे काम माननीय लोकदखलचे संपादक धनगर साहेब या ठिकाणी करतायत. आपण त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. या ठिकाणी आमच्या मुलांना सुद्धा नवीन नवीन आम्हाला सुद्धा संविधान पूर्ण वाचता येईल, संविधानाचे नियम कळतील आणि म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचबरोबर हे भारतीय संविधान आहे. तुम्हाला माहिती आहे काय भारतीय संविधान आहे? आणि हे भारतीय संविधान म्हणजे काय आहे की आपल्या देशाची जी व्यवस्था आहे किंवा आपला देश कसा चालला पाहिजे याचं सगळं सविस्तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण झालं कसं माहिती ना की आपल्या देशाची पूर्वीपासूनची जी व्यवस्था आहे ती जातीवादी किंवा जातीच्या याच्यावर आधारित असल्यामुळे जसं ज्याप्रमाणे आता सरांनी तुम्हाला शिकवलं असेल किंवा तुम्हाला ती माहिती असेल की ज्या प्रकारे सायमन कमिशनचं झालं त्याच प्रकारे बाबासाहेबांच्या संविधानाचंही झालं असं मला वाटतं. म्हणजे माझं मत असं आहे की सायमन कमिशनची आपल्या किती लोकांना माहिती मला माहित नाही. सायमन कमिशन म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्या बहुजनांनी कधीही कोणी माहिती करून घेतली नाही. सायमन कमिशन हे आपल्या फायद्याचं होतं हेही आपल्याला माहित नाही. कारण त्या सायमन कमिशनला आपल्या देशातल्या पूज्य मानणाऱ्या ज्यांना आपण पूज्य मानतो अशा नेत्यांनी त्या सायमन कमिशनला विरोध केला आणि त्या विरोध करण्याला आपणही त्यांना सपोर्ट केला, म्हणजे सहकार्य केला. आणि म्हणूनच आज आपल्या देशामध्ये ह्या भारतीय संविधान प्रत्येक माणसाला तोंडपाठ असलं पाहिजे होतं. तर आजची जी परिस्थिती, आता तुम्हाला ती परिस्थिती माहिती आहे, सरांना मॅडम यांना लोकांना माहिती आहे की आजची परिस्थिती काय, ती अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली नसती. आज जी परिस्थिती आम्ही जातो, उद्या जर आम्ही हे काम अधुरं ठेवलं तर उद्या तुमची येणारी पिढी आम्हाला चुकीचं बोलणार आहे की हे लोक काय करत होते, फक्त शानपणाच सांगत होते का की स्वार्थच बघत होते का. ह्या उद्देशाने माझा मुलगा मागच्या वर्षी लास्ट इयरला होता आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला. पण त्याची संकल्पना होती की घर घर संविधान, हर घर संविधान असे आपण एक आयोजन म्हणजे अभियान राबूया आणि त्या अभियानाअंतर्गत आपण प्रत्येक गावाला आता हे जे संविधान आहे मी काय जे एज्युकेटेड मुलं आहेत यांना विनामूल्य त्यांना आम्ही ही पुस्तकं देतो, वाटतोय. तुमच्या गावचे जे पोलीस पाटील त्यांना देखील वाटतो, तुमच्या गावचा एखादा नेता बनू पाहतो त्यालाही वाटतो. आणि हे वाटण्याची वेळ का आली तुम्हाला काय वाईट वाटून देऊ नका. ही वेळ वाटण्याची का आली माहिती का विद्यार्थ्यांना, तुमच्या वेळेला जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला शिकवता आमच्या गावाची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्यायची, कारण ते गावात राहायचे. आणि जेव्हा ते गावात राहायचे त्यावेळेच्या लोकांना असं वाटलं की संविधान हे संविधान म्हणजे एक शिक्षक हा एक संविधान आहे. आणि हा शिक्षक ज्या वेळेला गावात असेल त्या गावाचा हे असेल तर त्या गावात प्रत्येक पडलेला प्रश्न तो शिक्षकांकडे मांडला जायचा, तो शिक्षक त्याचं निरसन करायचा. आणि म्हणून लोकांना संविधान त्यावेळेला वाटण्याची आवश्यकता भासली नाही. आज आपल्याला आवश्यकता का भासली तर आपल्याच देशातल्या राजकारणी लोकांनी आपल्याच गावातल्या शिक्षक मंडळीला त्यांचा काहीतरी म्हणजे त्याला फुस मारून त्याला काहीतरी भडकवून त्यांचं हे सांगून त्यांना त्या गावातून अलगद बाहेर काढलं. म्हणजे त्यांना काय सांगितलं तुमचं भलं होणार आहे, तुम्ही इथं थांबू नका. पण आज जो गाव आहे तो ह्या शिक्षक लोकांमुळे पोरका झालेला आहे असं मला वाटतंय. माझं मत आहे असं, मी कुणाचं तुमचं मत सांगतो, माझं मत असं आहे की शिक्षकांमुळे आपला गाव पोरका झालेला आहे आणि संविधान नियम हे काही गावामध्ये राहिले नाही. आजचं गावाच्या राजकारण जे एवढा खायच्या दर्जाला गेलं त्याचं कारण आपल्याला शिक्षकांनी आपल्याला सोडल्यामुळे किंवा शिक्षक आपल्यापासून बाजूला झाल्यामुळे. आणि म्हणून आम्ही आणि माझ्या मुलाची जी काही संकल्पना त्या संकल्पनेच्या आधारे तसं मी 2015 पासून हे भारतीय संविधान प्रत्येक अधिकाऱ्यांना वाटतोच आहे. पण आता आम्हाला घराघरात हे संविधान पोचवायचं आहे. याचं कारण उद्याची येणारी पिढी संविधानामध्ये कुठल्याही माणसाला त्याच्यावर अन्याय झालेला नाही. म्हणजे माणसावर सोडा पण ह्या देशातल्या दगड धोंड झाड याला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे.
तुम्हाला एखाद्या ठिकाणचं घर काढायचं असेल, एखाद्या ठिकाणचा दगड काढायचा असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. ते योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवावं लागेल. उद्या तुमची शाळा जर चुकीची आहे तर तुमची शाळा जर मोठं झाली ती तोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल. म्हणजे बाबासाहेबांनी अशा पद्धतीने प्रत्येकाने न्याय दिला. आपल्याला दिलंच, पण ह्या देशातल्या प्राण्यांना, झाडांना, दगड धुण्याला सगळ्याला न्याय दिला. आणि म्हणून हे आपल्यासाठी. आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.